आंदोलन झालं, त्याच्यानंतर GR निघाला, मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासंदर्भात पावलं टाकण्याच्या अनुषंगाने, आणि आता ओबीसी नेते हे आक्रमक झालेले आहेत। त्यांनी बैठका बोलावलेल्या आहेत। मंत्री अतुल सावे असतील किंवा विजय वडेट्टीवार असतील, या नेत्यांनी बैठकांचं आयोजन केलेलं आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी वायबी चव्हाण सेंटर येथे ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली। बैठकीला ओबीसी समाजाचे 150 नेते उपस्थित राहतील असं कळतंय। दुसरीकडे ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेंनीही उद्या एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे। 4 सप्टेंबरला नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची सांगता करताना इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेंनी ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी लवकरच शासन स्तरावर बैठक होईल असं आश्वासन दिलेलं होतं। तर ओबीसी नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी ओबीसींचं कोणतंही नुकसान होणार नाही अशी प्रतिक्रिया दिली। मुख्यमंत्री काही म्हणत असले तरी त्या JR मुळे ओबीसीचं प्रचंड नुकसान होणार आहे। जर पात्र हा शब्द पूर्वी काढलेल्या JR प्रमाणे ठेवला असता तर आपण म्हणू शकलो असतो की ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांचा विरोध आम्हाला अजिबात नाही। मी कालही सांगितलं वडेट्टीवारना, जरा बबनराव तायवाडे काय बोलतात एकदा त्यांचं प्रशिक्षण वडेट्टीवारनी घेतलं पाहिजे, किंवा एकदा वडेट्टीवारजींनी हे सांगितलं पाहिजे, हे वडेट्टीवारनी सांगितलं पाहिजे की कुठल्या शब्दाने कुठल्या वाक्याने ओबीसीवर अन्याय होतो आहे।